पुढची बातमी, वाल्मिक कराड जामिनावर सुटणार अशा व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे परळीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दीपक देशमुख यांनी ही ऑडिओ क्लिप समोर आणली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती बाजीराव धर्माधिकारी हे दीपक देशमुख यांच्या कार्यकर्त्याशी बोलत असल्याचा दावा करण्यात आलाय। दीपक सोबत फिरू नको, तो वाल्मिक कराडच्या रडारवर आहे, इलेक्शन पुरता विषय होता, आता सगळं व्यवस्थित होईल, वाल्मिक बेलवर बाहेर येईल असं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय। मात्र पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं। हो 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 आणि आता अन्नाची बेल होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की हो हो हे आता पोलीस स्टेशन पाशी बाईट देऊ लागले, सर भेटले। तुम्ही बघितलं ना मागे, कशाला तुम्ही हे करता? बर 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 सर, नका थांबू, त्याला सरळ म्हणा इलेक्शन पुरता विषय होता म्हणा माझा, बर 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 झालं म्हणा, आता माझ्या भैयाचे संबंध म्हणा, आता ते नाराज झालेत म्हणा, आता हो 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 सर डायरेक्ट सांगा त्याला, म्हणजे ते त्रास देत नाही। पण आमचा सहकारी गेला पक्षातून, तर मला एक त्याला समज एक त्याला देण्यासाठी विषय होता, ह्याच्यात मला कुठलाही दबाव, कारण आफ्टर इलेक्शन हा कॉल होता आणि माझं CDR चेक करावा, माझी नार्को टेस्ट करावी, मी सगळ्याला मला मान्य आहे, काही अडचण नाही। मी जो कोणावर दबाव आणला असेल तर धर्माधिकारीला ते माणसं पोरं दिसले म्हणून त्याला धमकी वाजा त्यांनी सांगितलं की दीपक देशमुख साहेबाच्या रडारवर आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर राहू नका, म्हणजे त्यांचं बी काटा, म्हणजे अशा धमक्या। आणि हे असा करणारा माणूस सुद्धा हे ह्याची रेकॉर्ड, ह्याचे सगळे CDR तपासावेत, ह्यांनी 2-3 महिन्यामध्ये किंवा आत्ता पोस्टवर ह्याचे फोन सगळे ह्याच्यात करावे, कुणाकुणा खुनामध्ये हे आहे, कुणाकुणाला रडारवर घेतलेला आहे, ह्याची सगळी तपासणी करावी, ह्याच्या सगळ्याच गोष्टीची तपासणी करावी। आणि कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रातून चाक सुद्धा फिरणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले। तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का, असं अजित पवारांना तोच लागतो का, असं जरांगेंनी विचारलंय। कराडला जामीन देणं हे फडणवीसांचंच अजितदादांना गिफ्ट असेल असं जरांगेंनी खोचक टोलाही लगावलाय। फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल ते अजितदादाचं आणि फडणवीस साहेबांचं गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा, क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय, ते महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना, द्या मग बघू।